जे गीत आहे वंदे मातरम, आपण सकाळी जर रेडिओ ऑन केला किंवा जेवढे टीव्हीचे नॅशनल चॅनल आहे, सुरुवातीला त्याची सुरुवात वंदे मातरम या गीताने होते. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अधिवेशन झाले, मोर्चे झाले, धरणे झाले, त्या ठिकाणी वंदे मातरम या गीताने सुरुवात करून त्या कार्यक्रमाची त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर हे वंदे मातरम गीताची जी रचना आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1876 मध्ये केलेली आहे. बंगालमध्ये काचिमपाडा या गावामध्ये राहत होते ते आणि त्या गावामध्ये त्यांनी या गीताची रचना केलेली आहे. या गीताचे 2 स्टांजे 2 कडवे हे संस्कृत भाषेमध्ये आहे आणि बाकीचे कडवे हे बांगला भाषेमध्ये. असे एकूण या गीताचे 6 कडवे आहेत. परंतु बाकीच्या 4 कडव्यामध्ये इतर देवदेवतांचे नाव असल्यामुळे ते त्या गीताला मान्यता भेटली नाही आणि या गीताचे जे सुरुवातीचे जे 2 कडवे आहेत या गीताला मान्यता भेटली नाही आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये तेव्हापासून आज काय वंदे मातरम हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये घेतले जाते. तर त्या काळामध्ये इंग्रजांनी गॉड सेव्ह द क्वीन हे जे गीत आहे हे गीत सक्ती केली. त्यांचा कुठला जरी कार्यक्रम असला तर हे गीत लावायचे आणि या गीताचा परिणाम बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मनावर